पुण्यामधील खडकवासला धरणामधून सुद्धा विसर्ग वाढवण्यात येणार आहे। पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली आणि मुसळधार पावसामुळे पुण्यामधील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, आपण पाहतोय कालपासून परवापासून जो पाऊस पुण्यामध्ये पडतोय, अनेक शाळांना परिणामी आता पाऊस आहे म्हणून सुट्टी दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे धरण आहे त्याच्या बाजूला बरीच नागरिकांची वस्ती सुद्धा आहे, त्यांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो। पावसाचा जोर वाढला तर धरणामधून विसर्ग वाढवतायत तर त्यासाठी प्रशासकीय पातळीवर काय नेमके प्रयत्न केले जात आहेत नागरिकांसाठी? खरं तर रात्रभर जो आहे तो पुण्यात मुसळधार पाऊस पडतोय। धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे हडपसर, कोंढवा, मुंढवा परिसरामध्ये। त्यामुळे त्या भागातील काही शाळांना जी ही सुट्टी जाहीर केलेली आहे। त्याचबरोबर खडकवासल्यातला विसर्ग जो आहे तो 4000 क्युसेकने वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या ज्या नागरिकांना आणि सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आणखी पावसाचं प्रमाण वाढलं तर मोठा विसर्ग वाढवला जाणार आहे। त्यामुळे धरण क्षेत्रातल्या आजूबाजूचे जे नागरिक आहेत त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। प्रशासनाकडून सातत्याने या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येते। मात्र पुढील 2 दिवस मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस शहरात पडणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 3 तास सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे सगळ्या यंत्रणा ज्या आहेत, महापालिका, जिल्हा प्रशासन जे आहे ते सतर्क झालेलं आहे आणि नागरिकांनी सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले। काही शाळांवर मात्र याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हडपसर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। कमी वेळात जास्त पाऊस झाल्यामुळे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा साचल्याने घाटमाथ्यावर सुद्धा बराच पाऊस पडतो आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आणि तेच होऊ नये त्यासाठी प्रशासकीय पातळीवर केले जाणारे प्रयत्न। मला जी अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।